या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो 1 नोव्हेंबर ही तारीख लक्षात ठेवा। 1 नोव्हेंबरला न्यूज डंकाचा दसरा दिवाळी अंक प्रकाशित होतोय आणि मुंबईमधल्या म्हणजे दादर येथे जे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आहे त्या ठिकाणी संध्याकाळी 5:30 वाजता हा प्रकाशन सोहळा होणार आहे। आणि या भव्य प्रकाशन सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत। त्यांच्या हस्ते हा सोहळा होईल। तेव्हा या कार्यक्रमाला तुम्ही जरूर या संध्याकाळी 5:30 वाजता 1 नोव्हेंबरला। आणि त्यासाठी आमच्या व्हिडिओमध्ये जो नोंदणी क्रमांक आहे त्या नोंदणी क्रमांकावर तुम्ही संपर्क साधा आणि तिथे आपलं नाव नोंदवा। धन्यवाद। नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी ज्या ज्या वेळेला भूमिका घेतली म्हणजे आंतरराष्ट्रीय विषयांच्या संदर्भात असेल, राष्ट्रीय विषयांच्या संदर्भात असेल, तर ती भूमिका घेतल्यानंतर त्याच्या नेमकी उलट भूमिका घ्यायची हे विरोधी पक्षांचं नेहमीचं एक तत्त्व राहिलेलं आहे। म्हणजे विरोधी पक्षांनी अर्थातच प्रत्येक भूमिकेला का पाठिंबा द्यावा असं अजिबात नाही आणि ते असतही नाही। मात्र ज्या वेळेला देशाचा प्रश्न येतो, देशाच्या संदर्भात काहीतरी भूमिका घेतली जाते, तर त्यावेळेला आणि विशेषतः दहशतवादाच्या विरोधामध्ये जेव्हा आपला देश एखादी भूमिका घेतो त्यावेळेला सगळ्यांनीच त्याला पाठिंबा देणं आवश्यक आहे। पण सध्या मात्र ही सगळी परिस्थिती बदललेली दिसून येते। आता इस्रायल आणि हमास यांचं युद्ध सुरू आहे। पॅलेस्टीनमधली ही जी दहशतवादी संघटना आहे हमाससारखी, यांनी 7 ऑक्टोबरला हल्ला केला इस्रायलवर आणि तेव्हापासून ही युद्धसदृश अशी परिस्थिती निर्माण झालेली। हजारो लोक त्याच्यामध्ये मारले गेलेले आहेत। अशा वेळेला दहशतवादाला आपला कसा विरोध आहे हीच भूमिका नरेंद्र मोदींनी घेतली आणि एवढ्या सगळ्या देशांमध्ये पहिली भूमिका घेणारा देश म्हणजे भारतच होता, ज्यांनी इस्रायलला तत्काळ पाठिंबा दिला की आम्ही दहशतवादाच्या विरोधात आहोत। हमासचा दहशतवाद असो, आयसिसचा असो की आणखी कुठल्याही दहशतवादी संघटनेचा असो, त्यांच्या दहशतवादाला आमचा विरोध आहे, ही भारताची भूमिका आहे। आणि ही काही नरेंद्र मोदींची फक्त भूमिका नाही आहे, भारताची आत्तापर्यंतच्या अनेक वर्षात हीच भूमिका असली पाहिजे आणि असेल सुद्धा। पण ती भूमिका त्यांनी मांडल्यानंतर आपल्या इकडचे मात्र विरोधक जे आहेत त्यांनी तात्काळ आम्ही कसे पॅलेस्टीनच्या बाजूने आहोत ही भूमिका घेतली। आता खरं तर त्यांना हेही माहिती नाही आहे की भारताने पॅलेस्टीनच्या संदर्भात सुद्धा भूमिका घेतलेली आहे। पॅलेस्टीनचं सार्वभौमत्व आम्हाला मान्य आहे, त्यांचं स्वातंत्र्य आम्हाला मान्य आहे, ते स्वतंत्रपणे एक देश म्हणून काम करत असतील तर त्यांनी आणि इस्रायलने परस्परांशी संवाद साधावा, संवाद कायम ठेवावा आणि त्यातून एकमेकाचं स्वातंत्र्य अबाधित राखावं, अशीच भारताची भूमिका आहे। म्हणजे भारत हा इस्रायलच्या बाजूने सुद्धा आहे आणि पॅलेस्टीनच्या सुद्धा बाजूने आहे, फक्त त्या दोघांचं सार्वभौमत्व त्यांनी टिकवावं। अर्थात याचा अर्थ पॅलेस्टीनमधल्या दहशतवाद्यांना किंवा दहशतवादी संघटनांना पाठिंबा नाही आहे भारताचा आणि त्यामुळे भारत हा हमासच्या विरुद्ध आहे। हमासने जे काही केलं त्याच्या आणि जे काही करेल, जे काही त्यांचे विचार आहेत त्यांच्या विरोधात भारत आहे। लेबेनॉनमधले हिजबुल्ला सारखी संघटना असेल त्यांच्याही विरोधात भारत आहे। सिरियामध्ये आयसिस सारख्या संघटना आहेत त्यांच्या विरोधात भारत आहे। त्या भारताची दहशतवाद विरोधी भूमिका आहेच, पण आपल्या विरोधकांना जेव्हा ते भूमिका घेतात तेव्हा पॅलेस्टीनच्या बाजूने आम्ही आहोत हे ते सांगतात, पण त्यावेळेला इस्रायलच्या विरोधात आहोत हे सुद्धा त्यांना सांगायचं असतं आणि हमासच्या बाजूने आहोत हे सुद्धा सांगायचं असतं, पण ते सांगत नाहीत। त्यांना दाखवायचं असतं की आम्ही पॅलेस्टीनच्या बाजूने आहोत। म्हणजे मोदींची भूमिका काय, तर इस्रायलच्या बाजूने आपण आहोत, आपला देश आहे, ही त्यांची पहिली भूमिका आहे भारताची। मोदींची सुद्धा भूमिका आहे ती, मोदींनी ती मांडलेली आहे। मग त्याच्या विरोधात काय भूमिका घ्यायची, तर पॅलेस्टीनच्या आम्ही बाजूने आहोत। पण खरं तर आपण इस्रायलच्या बाजूने आहोत, पॅलेस्टीनच्या बाजूनेही असू। जर पॅलेस्टीन हा सार्वभौम असं राष्ट्र असेल, दहशतवादी ते चालवत नसतील, तर आम्ही त्यांच्या बाजूने आहोत। पण सध्या असं झालेलं आहे विरोधकांचं की मोदींनी काही निर्णय घेतला की त्याच्या विरोधात बोलायचं, मग तो मूर्खपणा का असेना, बरे ते देशविरोधी भूमिका का असेना, पण ती भूमिका घ्यायची। जसं राहुल गांधी हे वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी जातात, अमेरिकेत जातात, ब्रिटनमध्ये जातात, आणखी कुठल्या युरोपामधल्या देशात जातात आणि तिकडे जाऊन रोज भारताची बदनामी करतात। भारतात कसं सगळं वाईट चाललेलं आहे, तुम्हीच आम्हाला
तारून नेऊ शकता असं त्यांनाच विनवणी करतात. ही भूमिका जी आहे ती कोणत्याही भारतीयाला पटणारी नाहीये. तुम्हाला भारताबद्दल, भारतातल्या सरकारबद्दल काय म्हणायचंय ते भारतात राहून बोला, त्याविरुद्ध तुम्ही काय प्रचार करायचा तो करा, देशवासियांना तुम्ही तुमच्या बाजूने वळवा. पण परदेशात जाऊन भारताची बदनामी करणं, भारतात सगळं कसं वाईट चाललेलं आहे आणि तो देश वाचवण्यासाठी आता तुम्हीच जाऊन या अशी मागणी करणं हे देशविरोधीच आहे. आता शरद पवार आणि यांची मागणी तशीच आहे. त्यांनी म्हटलं की जो मूळचा भाग ज्यांचा आहे त्यांना परत दिला पाहिजे तो, म्हणजे पॅलेस्टिन आणि इस्रायल यांच्या संदर्भात ते म्हणतायत. पण हा काय आत्ताचा इतिहास नाही 1947 पासूनचा, हा 1400-1500 वर्षापासूनचा इतिहास आहे. तो शरद पवारांना माहिती आहे का? की माहिती असेल पण त्यांना तो दाखवायचा नाही, त्याच्यात पडायचं नाही. त्यांना हा आत्ताचा जो काय लाभ उठवायचा आहे तो ते उठवतात आणि म्हणून ते पॅलेस्टिनला पाठिंबा देतात. आणि स्वाभाविकच त्यांच्यासोबतचे नेते जितेंद्र आव्हाड हे सुद्धा पॅलेस्टिनला पाठिंबा देतात. पॅलेस्टिन आणि इस्रायल यांच्यातला नेमका वाद काय आहे, कधीपासूनचा तो वाद आहे, हे कोणाला याच्यात जाण्याची गरज नसते. आणि त्यामुळे पॅलेस्टिनला पाठिंबा शरद पवार देतात तेव्हा आश्चर्य वाटल्या वाचून राहत नाही. कारण काँग्रेसची जी काय भूमिका आहे, जे राहुल गांधी करतात परदेशात जाऊन, तेच शरद पवार भारतात राहून करतायत. आणि राहुल गांधी सुद्धा भारतात असताना पण तीच भूमिका घेतात. कारण नरेंद्र मोदींची भूमिका इस्रायलला पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळे आपल्याला पॅलेस्टिनला पाठिंबा द्यायला पाहिजे. पट्टे भूमिका त्यांना की नाही माहिती नाही, पण आपल्याला विरोधातली भूमिका घ्यायची काही करून भले. तर अशा पद्धतीची भूमिका शरद पवारांनी घेतलेली आहे. पण आश्चर्य याचं वाटतं की तिकडे इस्रायलकडे जर बघितलं आपण, तर इस्रायलमध्ये जेव्हा ही परिस्थिती ओढवली, 7 ऑक्टोबरला जेव्हा हल्ला झाला, 5000 रॉकेट्स हमासने डागली, अनेक लोकांचं अपहरण केलं, अनेकांना ठार मारलं, लहान मुलांना सुद्धा गळे चिरून ठार मारलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये तिकडचे सगळे जे काही विरोधक आहेत, आता सध्या जे तिकडचे राष्ट्रप्रमुख आहेत नेतान्याहू, यांच्या विरोधातले जे काही पक्ष असतील, नेते असतील, या सगळ्यांनी एकत्र येऊन देशाच्या बाजूची भूमिका घेतली. आपण सगळे देशासाठी एकत्र आलेलो आहोत. बाकीची आपली भांडणं असतील ती नंतर आपण त्याच्याविषयी बोलू, ती सोडवू किंवा त्याच्यावर काय पुन्हा भांडू आपण, पण ते नंतर. आता देशावर संकट आलेलं असताना आपण सगळे एकत्र आहोत, ही त्यांची भूमिका आहे. आणि इकडे बघा भारतामध्ये काय, नरेंद्र मोदींनी काही भूमिका घेतली, कॅनडा विरुद्ध भूमिका घेतली, तर आपले लोक खलिस्तानींचा प्रचार सुद्धा करतील. इस्रायलला पाठिंबा दिला तर आमच्या पॅलेस्टिनला पाठिंबा आहे. मग पॅलेस्टिनलाही द्या, पण हमासच्या आम्ही विरोधात आहोत, आम्ही दहशतवादाच्या विरोधात आहोत, हे एकदा तरी बोला. तेवढी हिंमत दाखवा, तेवढा दम असेल तर तो दाखवून द्या. पण ती भूमिका घेत नाही कोणी, ना शरद पवारांनी घेतली, ना जितेंद्र आव्हाडांनी घेतली, ना काँग्रेसने घेतली. का घेत नाहीत? कारण मुळात त्यांनी अशी भूमिका घेतल्यामुळे पॅलेस्टिनची जरी ते तरफदारी करत असले, बाजू घेत असले, तर त्याच्यामुळे पॅलेस्टिनला काहीच फरक पडत नाही. कारण ह्यांनी, शरद पवारांनी पॅलेस्टिनला पाठिंबा दिला किंवा जितेंद्र आव्हाडांनी पॅलेस्टिनला पाठिंबा दिला म्हणून पॅलेस्टिनमध्ये काय आनंदोत्सव साजरा करणार नाहीयेत, एवढी काय यांच्या मताला किंमत नाहीये. पण भारताने भूमिका घेतली, नरेंद्र मोदी यांनी ती भूमिका घ्यायला लावली, तर मात्र निश्चितपणे त्याचा परिणाम होतो. पण तरी पॅलेस्टिनला हे पाठिंबा देतात. ते पाठिंबा देताना हमासलाही आपला पाठिंबा आहे हे त्यांनी स्पष्ट सांगावं, किंवा हमासला आमचा विरोध आहे हे तरी स्पष्ट सांगावं. मग कुठले वाजपेयींची भाषणं शोधून काढायची, त्याविषयी बोलायचं. तुमचा पाठिंबा नेमका कोणाला हे स्पष्टपणे सांगा. तुमचा हमासला पाठिंबा आहे का? तर शरद पवारांनी स्पष्ट सांगावं आमचा हमासला पाठिंबा आहे. जितेंद्र आव्हाडांनी सांगावं आमचा हमासला पाठिंबा आहे. हे स्पष्ट सांगा तुम्ही, कोणताही आडपडदा न ठेवता. पॅलेस्टिनला पाठिंबा आहे, इस्रायलच्या आम्ही विरोधात आहोत, किंवा ते लपवून नुसता पॅलेस्टिनला पाठिंबा आहे हे सांगू नका. नेमका का पाठिंबा आहे, कोणाला पाठिंबा आहे, दहशतवादी संघटनांना पाठिंबा आहे का, हे सुद्धा सांगितलं पाहिजे. पण शरद पवार ते बोलत नाहीत, कारण ही पहिल्यापासूनची बोटचेपी भूमिका आलेली आहे. आणि तुम्हाला आठवत असेल, आता नारायण राणेंनी सुद्धा पत्रकार परिषदेत सांगितलं की शरद पवारांनी 93चे जेव्हा बॉम्बस्फोट झाले मुंबईत, त्यावेळेला कशी भूमिका घेतली होती की सगळे बॉम्बस्फोट हिंदू बहुल भागामध्ये झाले तसं वाटू नये,
म्हणून मग एक बॉम्बस्फोट मुस्लिम बहुल भागामध्ये झाला असं शरद पवारांनी सांगितलं होतं. नंतर त्याची कबुली दिली की आपण असं खोटं बोललो होतो जेणेकरून असं वाटावं म्हणून. मग ही भूमिका कशासाठी होती? तर कुठेतरी मुस्लिम लांगुल चालन करण्यासाठी. जी काँग्रेसची भूमिका आहे पहिल्यापासून मुस्लिम लांगुल चालन, तीच शरद पवारांची भूमिका सुद्धा आहे. आणि म्हणून ते असं सांगत राहतात आणि म्हणूनच ते आता भूमिका घेत आहेत इस्रायलच्या विरोधातली. पण इस्रायलच्या विरोधात आहोत असं बोलत नाहीत. पॅलेस्टिनच्या बाजूने आहोत आम्ही. त्यांची जमीन त्यांना परत करून द्या, देऊन टाका त्यांना त्यांची जमीन, असं काहीतरी बोलायचं. त्याचं कारण काय की मुस्लिमांचं आपल्याला कुठेतरी आपल्यावर वरदहस्त राहील, आपल्या ते पाठीशी राहतील, मतं आपल्या हातून निसटणार नाहीत त्यांची. त्या गाझा पट्टीचा ते विचार करत नाहीत, इकडच्या मतपट्टीचा त्यांचा विचार आहे. मतं कुठूनही आपल्या हातून निसटून जाता कामा नयेत, ही भूमिका आहे. अर्थात भारतामधल्या मुस्लिमांनी अजून सगळ्यांनीच तशी काय भूमिका घेतली नाही पॅलेस्टिनच्या बाजूची. पण काही मुल्ला मौलवी रोज भूमिका घेत आहेत की इस्रायल हा आपला शत्रू आहे, इस्रायल हा मुस्लिमांचा शत्रू आहे, अशी भूमिका घेऊन ते भारताच्या भूमिकेला विरोध करतायत. त्या शरद पवारांनी किंवा काँग्रेसच्या नेत्यांनी आता स्पष्टपणे भूमिका घ्यावी की आम्ही हमासच्या बाजूने आहोत, आम्ही आयसिसच्या बाजूने आहोत, आम्ही दहशतवादाच्या बाजूने आहोत. ही स्पष्ट भूमिका घ्यावी, लपून छपून नाही करायचं. पॅलेस्टिनच्या बाजूने आहात नुसतं सांगून चालणार नाही, आम्ही हमासच्याही बाजूने आहोत, ही भूमिका घेणं अत्यंत आवश्यक आहे. तरच ते स्पष्ट होऊ शकेल. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.